नमस्कार, आपण पाहतात थेट वार्ता आणि मी आहे राजेंद्र शेंडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी या विशेष मालिकेच्या भाग क्रमांक 15 मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अशा व्यक्तिमत्वाची ओळख करून घेणार आहोत ज्यांनी दक्षिण भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक आणि राजकीय चळवळीला बळ दिले. हे व्यक्तिमत्व म्हणजे राव बहादूर एन शिवराज. 29 सप्टेंबर 1882 रोजी मद्रास राज्यातील कडप्पा येथे त्यांचा जन्म झाला. ते उच्च शिक्षित, प्रभावी वक्ते आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे नेते होते. 1926 मध्ये ते जस्टिस पार्टीच्या वतीने मद्रास विधिमंडळावर निवडून गेले. त्या काळात जस्टिस पार्टी ही दक्षिण भारतातील सामाजिक समतेसाठी लढणारी प्रभावी राजकीय संघटना होती. 1930 पासून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. 11 आणि 12 मे 1936 रोजी पुण्यात भरलेल्या महाराष्ट्र अस्पृश्य युवक परिषदेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत एन शिवराज अध्यक्ष होते. या परिषदेने दलित युवकांमध्ये नवीन आत्मविश्वास निर्माण केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या नेतृत्व गुणांची दखल घेत शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली. यावरून डॉक्टर बाबासाहेबांचा त्यांच्यावर किती विश्वास होता याची कल्पना येते. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचे अपूर्ण राजकीय स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक सहकारी पुढे आले. 3 ऑक्टोबर 1957 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि त्या पक्षाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राव बहादूर एन शिवराज यांची निवड झाली. हे त्यांच्या राजकीय जीवनातील सर्वोच्च स्थान मानले जाते. दलित, वंचित आणि सामाजिक न्यायाच्या लढ्यात त्यांनी सातत्याने काम केले. 29 सप्टेंबर 1964 रोजी दिल्ली येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. आज त्यांच्या योगदानाचा उल्लेख फार कमी ठिकाणी होतो, परंतु आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात त्यांचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. अशा विस्मृतीत गेलेल्या सहकाऱ्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.